नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सिंपल लाईफस्टाईल ब्लॉग्स। आपण पाहत आहात हटकेश्वर ते लेण्याद्री या सिरीजचा दुसरा भाग। जर आपण पहिला भाग बघितला नसेल तर आपण तो जरूर बघून घ्या, कारण की तो एक विस्मयजनक भाग आहे आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असं आपण हटकेश्वरचं मंदिर प्राचीन आणि जो नेडं आहे ते किंवा नॅचरल ब्रिज आहे तो पण बघितलेला आहे। तर ह्याचा आधीचा भाग जरा बघून घ्या, म्हणजे दुसरा भाग काय आहे ते तुम्हाला त्याची लिंक लागेल। मित्रांनो, आता आपण आलो त्या साईडनी, बॅक साईडनी। आता आपण डोंगराच्या लेफ्ट साईडने तिथे चाललो आहोत रिटर्न, म्हणजे आपण आता दुसरा रूट पकडतोय, तोच रूट नाही आहे। म्हणजे त्या गडाला प्रदक्षिणा केली थोडक्यात। अजून एक पाण्याचं टाकं, पाणी पिण्याजोगं नाही आहे, धूळ आहे। मित्रांनो, आपलं हटकेश्वराचं दर्शन झालेलं आहे, नॅचरल ब्रिज पण आपण बघून झालेलो आहे। तर आता आपण डेस्टिनेशन जे आहे तिथे चाललो आहे। आता लंच पण नाही झालं अजून, वाजले आहेत 2:15। आपण ते उरकून घेऊ आणि मग पुढच्या रस्त्याला मित्रांनो, माळरान बघा इकडे, किती सुंदर असं माळरान आहे। उत्तर प्रदेश प्राणी भरपूर आहेत, भरपूर आहेत। रात्री अपरात्री इथे कॅम्पिंग करून आता इथे राहू नका, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। मित्रांनो, पूर्ण गड उतरून झालेला आहे। आता आपण ह्या जंक्शनवर आलो आहोत आणि इथून आपण खाली उतरलो तर ते गोदरे गाव आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे। आता हा एवढासाच भाग राहिलेला आहे, सो आय होप हा पटापट होईल। लेट्स सी। वाजले आहेत आता 3:15। इट्स लेट ॲक्च्युली, हा 3 वाजेपर्यंत संपायला पाहिजे होता, पण माणसं जास्त, थोडेफार फोटो सेशन्स आमचे झाले, त्याच्यामुळे जरा लेट झाला। असो, अशा गोष्टी होत असतात। चला आता आपण बघूया पुढे काय, कसा रस्ता आहे ते। मित्रांनो, वरतून खाली आलो, इथे हे टेपाण आहे आणि ह्याच्या डाव्या बाजूला खाली उतरलो तो गोधरे गावात, आणि आता आपण ह्या बाजूनी असे चाललो आहोत आणि इथून आपण लेण्याद्रीचा जो डोंगर आहे समोर तिथपर्यंत जात आहोत। आता ह्या रस्त्याने असे खालून वरतून एक वाट जाते, वरती एक असं घर जसं बनवलेलं आहे कोणाचं तरी, आणि आपल्याला ही खालची वाट पकडायची आहे। ही वाट अशी डोंगराच्या वरतून जायची गरज नाही, डोंगराच्या खालून सरळ सपाट त्या डोंगरापर्यंत आणि मग पुढे। आणि इथे ते नेडं आहे ते थोडं थोडं दिसायला लागलं आहे, इथून ह्याच्यातून तुम्हाला दिसणार नाही, पुढे जाऊन दिसलं तर दिसलं। अंधार होत चालला आहे तर दिसणं मुश्किल आहे। चला, आपल्याला तिकडे पोचायचं आहे, अंधार होत चाललेला आहे, सूर्य पण कमीच होता जसा दिवसभर। रस्ता जरा खराब आहे, गाई म्हशी आणि चिखल त्यांच्यामुळे। बघूया मित्रांनो, हे खाली आहे ते आलमे गाव आहे, आणि जेवढं गाव आहे तेवढ्या गावात, सगळ्या गावामध्ये तुम्हाला फुलांची शेती दिसते। वेगवेगळ्या रंगाची फुलं, ऑलमोस्ट जेवढी जिथे शेती आहे ती सगळी फुलांची शेती आहे। एक मस्त असा लँडस्केप आहे, खाली नजर जाईल तिथपर्यंत हा लँडस्केप असाच आहे। चला मित्रांनो, कंटिन्यूस हा रस्ता असा डोरवाट आहे ॲक्च्युली, ही गाई म्हशी इथून जातात, असंच चालायचं आहे आपल्याला। आणि सगळ्या रस्त्यात कारवी आहे, पण चांगलंही वाट आहे, सरळ वाट आहे, म्हणजे नो कन्फ्युजन राईट लेफ्ट असं मला काय वाटत नाही, फक्त कारवी जोरदार आहे, कारवीला जरा सांभाळून। अरे बापरे, आणि आता ते नेडं क्लिअर कट दिसायला लागलं आहे मला समोर, पण इथून दिसत असेल मला वाटत नाही। ह्या धारेवरून आपण सरळ सरळ चालत आलो आणि हा लेण्याद्री असा दिसायला लागलेला आहे समोर डोंगर। आपल्याला डायरेक्ट खाली उतरायचं आहे, म्हणजे हटकेश्वर ते लेण्याद्री एवढं काही जास्त डिस्टन्स नाही,
हटकेश्वरच हा एक जो ट्रेक आहे तो फार डिफिकल्ट आणि लॉंग रूट आहे. मला वाटतं आपण लेण्याद्रीच्या ह्या मागच्या बाजूला आहोत. हा जो डोंगर आहे तो, आणि ह्याच्या त्या बाजूला आपल्याला त्या गुहा आहेत किंवा लेण्या आहेत त्या दिसतील. इथून तरी मला तसंच वाटतंय. चला जाऊन बघूया. त्या पॉईंटवर आपण जाऊन आलो तिकडे, आणि ते नेडं आता दिसतंय, पण इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नसेल एवढं क्लिअर, पण मला इथून क्लिअर दिसतंय. थोडं धुकं आहे, फार लांब आहे, त्याच्यामुळे क्लॅरिटी नाही आहे. आणि इथून हा असा आलेला रस्ता सूर्यास्त होत चाललेला आहे समोर, आणि लेण्याद्री समोरच आहे. आपल्याला आता हा डोंगर क्रॉस करायचं आहे. लेण्याद्रीवर अजून पोचलो नाहीत. आता मधले 2 डोंगर आहेत ते. इट्स व्हेरी इझी स्ट्रेट रूट, काही प्रॉब्लेमॅटिक नाही. गावकरी भरपूर दिसतात. शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी असे चारत असतात. आणि खाली इथे हे आलेम म्हणून गाव आहे, त्याचा सुंदर नजारा इथे दिसतो असा कंटिन्युअस. मित्रांनो, आता हा असा समोर आहे तो लेण्याद्री. छोटासा पाठ राहिलेला आहे. त्या डोंगराला आपण आता असा कडे करून चाललो आहे. थोडीशी निसरडी अशी वाट आहे. मित्रांनो, मस्तपैकी सूर्यास्त चालू आहे, आणि समोर दिसतोय तो हडसर. आणि आता आपण ह्या किल्ल्याला फेरी मारून चाललो आहे. चला मित्रांनो, आता असा उतार चालू झाला आहे. आपण लेण्याद्रीच्या बरोबर वरती आहोत, आणि इथून आता आपल्याला उतरायचं आहे. वाट अशी नाही आहे, तुम्हाला शोधतच खाली जायचं आहे. सो गावकरी आहेत, शेळ्या मेंढ्या पाळणारे आहेत, त्यांच्याकडून गायडन्स घ्या, आणि मग तुम्ही खाली उतरा. मित्रांनो, खाली तो आहे तो ते त्यांचं म्हणजे प्रवाशांना राहण्यासाठी सोय केलेली आहे ती आहे व्यवस्थापन, आणि तो एंट्रन्स आहे तिथे. आणि एक्झॅक्टली आपण आता लेण्याद्रीच्या वरती आहोत. म्हणजे खाली गुहा, त्या केव्ज आहेत किंवा गुंफा आहेत, लेण्या आहेत. आता आपल्याला इथून बरोबर खाली उतरायचं आहे. मित्रांनो, वाट अशी नाही आहे इथे, फार हे गवत सगळं माजलेलं आहे, त्याच्यामुळे नक्की खाली कुठची वाट उतरते माहिती नाही, शोधायला लागेल. असा हा मागचा तिथून असा पण गवतातून असं खाली आलो इथे, आणि इथून आता असा थोड्या म्हणजे हे खाली संस्थानाचं राहण्याची व्यवस्था आहे, आणि एंट्री पॉईंट पण तिकडेच आहे. आणि इकडून खाली उतरायला हे बघा पायऱ्या दिलेल्या आहेत इथे थोड्याफार अशा. इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. बेटफसी असा गोष्ट आहे ही, कारण की पाऊस झाल्यानंतर ज्या गवत माजलेलं असतं त्याच्यामुळे वाटा लपलेल्या असतात, तर जाताना जरा कधी वाट असून पण ते दिसत नाही आपल्याला. मित्रांनो, हा ट्रेक ही आपण आमच्या TTMM या संकल्पनेवर आधारित आम्ही पूर्ण केलेला आहे, आणि आम्हाला 2 दिवसाचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च साधारण 467 रुपये माणशी झालेला आहे. मित्रांनो, जर आपल्याला आमच्या या संकल्पनेमधून विविध ट्रेक करायचे असतील तर आपल्याला आम्ही दिलेला नंबर आहे तो 9967152938 हा स्क्रीनवर येत आहे. त्याच्यावरती व्हॉट्सअप करा TTMM, कृपया फोन करू नका, आणि आमच्या ह्या मोफत अशा ट्रेकिंग टूरमध्ये सहभागी व्हा. आणि जर आपल्याला आमचे व्हिडिओज आवडले असतील, आमचे ट्रेकिंग कॉन्सेप्ट आवडले असेल, तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. त्याचा डोंगर उतरतोय आणि समोर अशा आम्हाला काही लेण्या दिसल्या. तर हा रेकॉर्ड तुम्ही कधी ऐकला नाही किंवा, पण इथून मला ते दिसत आहेत. त्यांचा एंट्रन्स कुठून आहे काय माहिती नाही, पण त्या समोर आहेत तशा. चला आता आपण खाली उतरतो. जरा डिफिकल्ट आहे, बंद करतो.
मित्रांनो, आम्हाला असा उशीर झाला असल्यामुळे आम्ही इथूनच उतरलो खाली आणि वरती काही गेलोच नाही. आणि आमची लेण्याद्री गिरिजात्मक बघायची इच्छा राहिली. तसं आधी बघून घेतलेलं आहे, आज जायचंच होतं, म्हणजे दारात येऊन भेट नाही झाली याचं दुःख. चला परत कधीतरी आपण येऊन भेटूया. चलो, कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब. आणि हा असा सुंदर असा सनसेट लेण्याद्रीच्या समोर.